नाही सांगणार मी तुला. नाही म्हणजे रोज सकाळी तू उठतोस, कोणालाही काही न सांगता निघून जातोस, कुठलं कामे विचारलं तरी सांगत नाहीस. आता मग अशी मी आईशी फोनवर काय बोलायला गेले, तू तर पळत काढलंस. तुला काय वाटलं मला कळणार नाही? तू काही मला सांगत नाहीस, मग मी तुला काही का सांगू? आता तुम्हाला सांगायची इच्छा नाही तर मग राहिलं. नाहीच सांगणार आहे मी, कारण मला सगळं समजलं. समजलं? काय समजलंय? आज शाळेत गेले होते ना मी तुझ्या, सगळ्यांना भेटले, सगळ्यांशी बोलले. तुझ्या त्या मॅडम पण भेटल्या होत्या ज्यांनी गाडीत कॉल केला होता. खरंच खूप फनी आहेत रे त्या. मॅडम भेटायला तशा मॅडम तर असायला पाहिजे ना. एकतर मी हे सगळं नाटक केलंय, मग या नक्की कोणाला भेटून आल्या? यांना सगळं खरं समजलं म्हणून या माझी फिरकी घेत आहेत का? मारी, एवढं करून पण सगळं प्रकरण गळ्याशी चाललं. हो मिस्टर मक्तेदार, काय झालं? एवढा शांत का झालास? तुला काही सांगायचंय का मला? मला नाही, काहीच नाही. हा, तर मी तेच सांगत होते तुला. तिकडे तुमचे मुख्याध्यापक सर पण आले होते. हसून आता काय करू? मी कुठेही गेले नव्हते, मी गंमत करत होते तुझी. पण मग मी बोलता बोलता तू इतका शॉक झालास की मला हसूच आवरलं नाही. अच्छा, गंमत करत. तेच म्हणलं, तुम्ही काय काम नसताना कशाला शाळेत जाल ना, आणि ते पण एकट्या. कोण ओळखीचं पण नाही तुमचं तिकडं. अरे मक्तेदाराचं नाव सांगितल्यावर ओळखीची काय गरज आहे? आणि तसं ओळख सांगायला मी मुळात गेलेच नव्हते. तू ना खरंच बुद्धू आहेस तू. बुद्धू. माझ्या नातवाला बुद्धू म्हणायची हिम्मत कशी झाली तुझी? नाही अजी, तसं नव्हतं म्हणायचं. गैरसमज होतोय तुमचा. मी बस, मला अक्कल शिकवू नकोस. तुला काय वाटतं आपण लई हुशार आहोत, बिरबलवानी? पण तसलं काही नाहीये. माझ्या समद ध्यानात आलंय. आणि हे बघ, नवऱ्याला खुळ्यागत वागवू नकोस. नवरा कसा बी असला ना तरी त्याला समजून त्याच्याबरोबर संसार करायचा असतो. कळतंय का? शिरतंय का तुझ्या टकुऱ्यात? आजी ऐकी. गप बस. तुझं काय आता? हिची बाजू घेऊन माझी बायको माझी बायको म्हणून दवंडी पिटवणार आहे तू? हा? नाही आजी, तसं काही नाहीये. आजी, अगं तुझं दर्शन कसं झालं? म्हणजे प्रवासात काही त्रास नाही झाला ना? ते लई चांगलं झालं बाबा. खोपडे बाबा. पण तुझं काय? माझं काय चाललीत आपली पक्षाची कामं. आजी चल की, तू आज चल की, आराम कर. प्रवासात दमलेशील ना. चल आराम कर. चल ये, चल. आजी फोन आलाय मला, तू हो पुढे, मी आलो. हो ऐका, हे घ्या, आजी सोबत जा. तुम्हाला माफी मागायची ना, माफी मागून टाका. मी आलोच, महत्वाचा फोन आहे. चला चला, अहो जा जा.
देवा परमेश्वरा दमले रे बाबा. देवा रे देवा. आई, आई, आई. तू कशाला आली इथं? तेजप्रतापला कॉल आला होता. तुमचं सामान मी ठेव तिथं. आणि ही पिशवी तिथं ठेव. धर. उन्हा तानातून कोणी माणूस आलाय, त्याला पाणी बिनी विचारणार हाय का नाही कोणी? नाही, मी केली आहे सगळी तयारी. झालं नवं काम? मग जा की आता. आजी ते एक महत्वाचं बोलायचं होतं. मी त्या दिवशी जे काही बोलले, जे वागले ते अत्यंत चुकीचं होतं. मला खरंच कल्पना नव्हती. मला जे काही दृश्य दिसलं त्यावरून मला वाटलं की माझ्या वडिलांचा अपमान होतोय. माझ्या आईने नंतर मला समजावलं सगळं, म्हणून मी खरं तर तुमची वाट बघत होते. मला माफी माझी पोथी